नमस्कार. जरा वेगळा विषय आहे. आपल्याला असं वाटेल लहान मुलांसारखा विषय आहे. पण श्यामची आई ना ती मुलांना घडवणारी होती. नमस्कार. आता जरा वेगळा विषय आहे. श्यामची आई आणि ते लिहिणारे साने गुरुजी. आणि साने गुरुजींची वैशिष्ट्य का लिहिलं त्यांनी श्यामची आई? का वाटलं त्यांना असं घ्यावं? त्याचा थोडासा आढावा आणि पुष्टी असं घ्यायचं. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी तुरुंगात असताना लिहिलं. नाशिकला असताना जी काही वर्ष त्यांनी तुरुंगात काढली त्यातल्या 36 रात्री लिहिल्या. 36 दिवस 36 रात्री. आणि राहिलेल्या 9 रात्री या घरी सुटून आल्यानंतर लिहिल्या. त्या 9 पैकी 5 छापला गेल्या आणि 3 मात्र छापायचं नाही असं ठरलं. पण इंग्रजांचं सरकार होतं, बंदी तर नाही येणार अशी कुठेतरी मनामध्ये एक अनामी भीती होती. म्हणून त्या 3 रात्री छापल्या गेल्या नाही. हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर खरं म्हणजे ते लहान मुलांसाठी आहे असं म्हटलं जातं. गोष्टी छानच आहेत पण समजायलाही कठीण आहे. विशेषतः पहिली सुरुवात जी आहे ती समजणं जरा म्हणजे तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म आहे. पण मुलांना सांगायला गोष्टी मात्र सुंदर आहेत. हे पुस्तक वाचल्यानंतर मनामध्ये आलेले विचार फक्त मांडले. त्याच्यावर आचार्य अत्र्यांनी काही भाष्य केलं, बाकी काही मला कुठे काही संदर्भ मिळाले नाही. तर अत्र्यांनी लिहिलाय ती वेगळी की यासारखं दुसरं मातृत्व कुठलं असू शकेल, हे प्रेम कुठे असू शकेल. इतका आदर्श डोळ्यासमोर खरंच घडलाय पण ते आपला विश्वास बसत नाही कारण आपण वाचतो. पण ही अनुभवाची शिदोरी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये विनवून घेतलेली आहे असे ते सांगितले. आणि तो फोटो पाहिल्यानंतर तिथे पवित्रताने ठासून भरली आहे असं कुठेतरी मनामध्ये येऊन जातं. मग या पवित्र वस्तूला खरं म्हणजे मला एवढी प्रस्तावना करायची गरज नाही, इतकी ती पवित्रता भरलेली आहे. मग म्हणून हे श्यामची आई हे पुस्तक अतिशय पवित्र असंही मानलं जातं. आणि हे सुद्धा मला म्हणताना मी आज ठरवलं होतं की खूप विनयाने हे सांगायला हवं, खूप प्रेमाने हे सांगायला हवं की खरंच ह्याच्यामध्ये पवित्रता, प्रेम, साहित्यता हे सगळं एकत्रित आलेलं आहे. म्हणजे मनामधला, हृदयामधला, विचारांमधला जो सगळा जिव्हाळा आहे तो इथे उठलेला दिसून येतो. की माझ्या हृदयावर प्रेम, भक्ती, कृतज्ञता, वात्सल्य ह्या सगळ्या ज्या आपल्या मनातल्या भावना आहेत त्याच्यावर कुठेतरी परिणाम झाला हे वाचल्यानंतर. आता तुरुंगात असताना या रात्री लिहिणं खरोखरच अवघड गोष्ट. खरं म्हणजे उदात्त हेतूने हे लिहिलेलं आहे पण ध्येय मात्र वेगळंच होतं. ध्येय हे स्वातंत्र्याचं होतं. काँग्रेस पक्षामध्ये सदस्य होते, महात्मा गांधींचे अनुयायी होते, विनोबा भावेंचे अनुयायी होते, महर्षी कर्व्यांचे अनुयायी होते, सुधारणेकडे वाटचाल करणारे व्यक्तिमत्व होते. पण मनाच्या एका भागामध्ये आईविषयीच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या इथे व्यक्त झालेल्या आहेत. हे जरी तुरुंगात होते तरी भारत माता ही तुरुंगात असल्यासारखंच होतं. आणि मातेचा महिमा कुठेतरी या पुस्तकात होता. काय लिहावं बरं, काय करावं, तुरुंगात वेळ कसा घालवायचा. मला मोठं नवल वाटतं, टिळक असो, सावरकर असो किंवा चापेकर बंधू असो,
मनाच्या उद्घालीपेक्षा सुद्धा स्वातंत्र्याचं महत्व खूप जाणलं होतं. घराच्या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली होती आणि फक्त भारत मातेवरचं प्रेम होतं. आणि तेवढं प्रेम सगळेजण आपल्या वर्तनातून आपल्या कार्यातून व्यक्त करत होते. त्यातलेच एक साने गुरुजी होते. साने गुरुजी वारी करत असत. सोनोपंत दांडेकरांना खूप मानत असत. त्यावेळेला सोनोपंत दांडेकर लहान असतील, पण कुठेतरी हा उल्लेख मला आढळला की एसपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या कदाचित विद्यार्थी असतील, मला माहिती नाही, पण सोनोपंत दांडेकरांना मानणारे हे साने गुरुजी होते. आता याच्यामध्ये आलंय का साधं सरळ घरदार आहे, साधं ब्राह्मणाचं घर आहे, कोकणातलं आहे, पालघरचं आहे, बाळगोड वरड आहे, वरड आहे आणि रम्य असं ते संस्कृतीचं चित्र आहे. सुंदर संस्कृतीचं चित्र आहे. मी या सगळ्या ज्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्याचा जो बालमनावर परिणाम झालेला आहे हे खरे संस्कार आहे. मग पुढं तोडायला सांगितली गणपतीच्या पूजेसाठी, तेव्हा कधी आत्तासारखी पत्रीची गड्डी, प्लास्टिकच्या पिशवीत फुलं, विकायच्या दुर्वा हे काही नसायचं. बाजारात इतक्या प्रमाणात ते विकायलाही नसायचं. मग कुठेतरी गावाकडे जाऊन बागेतनं झाडाला नको दिसणारी पानं, मागच्या बाजूची जी खाली वाकलेली असेल अशा पद्धतीने त्याची तोडवायची आणि ती छोटी छोटी पानं, दोन दोन पानं फक्त त्या देवाच्या मूर्तीजवळ अर्पण करायची ही पद्धत होती. आता त्या गर्दीमध्ये 50 जरी पत्रे पुढे एवढी पत्रे आपण विकसित आणि राहिले ते फुले. फुलं सुद्धा रानटी फुलं वाहिली जायची. असं काही नव्हतं की गुलाबच पाहिजे, जास्वंदच पाहिजे, चाफाच पाहिजे, असं काही नव्हतं. मग साधी फुलबक्षीच्या फुलांचं वर्णन सुद्धा इतकं सुंदर आहे. फुलबक्षीचं फुल वर आहे, त्याला देठ आहे आणि खाली तो लोलकासारखा मणी आहे. मला ते वाचून सुद्धा गंमत वाटायची पूर्वी की हे का असेल. मग आमच्या काळामध्ये तशी कानातली निघाली होती, वरती चांदणी फुलबक्षीसारखी लाल कडा, हिरवा किंवा लाल दोनच रंगामध्ये मिळायचा. खाली एक छोटीशी चेक आणि त्याला तो लोल आणि मग फुलबक्षी विकत घेतली असं म्हटलं जायचं. म्हणजे ती फुलं मग त्या हाताच्या बोटांना काहीतरी वळण, मग त्याचे हार हाताने गुंफणं, त्याला सुंदरानं वापरणं आणि ती फुलबक्षीची फुलं कुठे अशी नदी काढून विहिरीजवळ, घरात कुठेतरी अंगणामध्ये एका कोपऱ्यात कुठे घ्यायची. रस्त्यात सुद्धा फुलबक्षीची जागा आम्ही काढली होती. तर अशी फुलबक्षीची वेगवेगळ्या सुंदर सुंदर रंगांची फुलं तोडायची आणि त्याचे बोटांनी हात गुंफवायचे, दुसऱ्या कशाने नाही. आणि ते संध्याकाळच्या आरतीच्या वेळेच्या हाराला वापरलं जायचं. सकाळी हार कधी घालत नसत लोक, सकाळी साधं करून पूजा करून लोक आपल्या कामाला लागत असत. पण आता गणपती बसवणं म्हणजे कुठला तरी खूप मोठा सण साजरा करण्यासारखं किंवा एखादा समारंभ करण्यासारखं केलं जातं. याचं मोठं वैषम्य वाटतं. प्रत्येक घरापुरतं थोडं असायचं. याला काटकसर असं नाही म्हणता येणार, साजरा करण्याची एक सचिन वृत्तीने केलेली पूजा आहे. तिथे तुमच्या भावनिकतेला किंवा तुमच्या मनाच्या शुद्धतेला महत्व आहे. खूप सगळ्या आरास आणि खूप सगळं वैभव दाखवण्याचं त्या ठिकाणी नाही, ती जागा आहे. तर अशा पद्धतीने या गोष्टी लिहिल्या आहेत. साने गुरुजींचं मनच इतकं भावना प्रधान होतं आणि संस्कार संपन्न होतं. म्हणूनच आईने जे सद्भावनांचं बीज पेरलं होतं ना, ती वाढ किंवा त्याची जाणीव ही साने गुरुजींना फार लवकर झाली असं म्हणता येईल. आता 5 वर्षाचे 6, 7, 8 पर्यंत 18 वर्षीपर्यंत साने गुरुजी 4थी पास झाले. पुढे कोकणामध्ये शिक्षणाची सोय नव्हती. आता काय करायचं.
कुठे शिकवायचं, हातात पैसा नव्हता. साने गुरुजींच्या आजोबांच्या आई वडिलांना भावाने हाकलून दिलं, कुठे राहणार. मग साने गुरुजी त्यांच्या आईच्या आई वडिलांकडे काही दिवस राहिले. तिथेही राहणं साने गुरुजींच्या आईला प्रशस्त वाटलं नाही. नाही या लोकांना आपल्याकडनं त्रास होता कामा नये. आपण कुठलं तरी एक छोटीशी जागा घेऊन झोपडीत राहू, पण मानाने राहू. साने गुरुजींच्या वडिलांनी हातात पैसा नसतानाही खूप कष्टाने ते जागा विकत घेऊन एक छोटस झोपडी बाजार करतात. अगदी झोपडी नाही म्हणता येणार, गारपेटला होती त्याकडे, आणि बाजूचा भाग तसाच मोकळा ठेवला होता जागेचा. पण ती आई इतकी शहाणी आणि हुशार होती, त्याच्यात तिने दुःख नाही मानलं की माझ्या सासरचा वाडा आहे, माहेरचाही वाडा आहे, मी आता इथे कशी राहू, त्याचंच मोठं वाईट वाटलं डोळ्यात पाडणं. हा विरोधात्मकपणा, हा सोशिकपणा, ही शांत वृत्ती ही आपल्याला बरंच काही शिकवून जाते. तर त्या बहिणी आणि तिथेच साने गुरुजी आजारी पडतात. दोन गोष्टी एकत्र केल्या. आजारी पडल्यानंतर तो विषमजीवर असतो, टायफॉइड असतो, तेव्हा त्याला काय फ्लोरोमायसिटी नव्हतं ना, काही नाही. त्या अडुळसाचं पान, प्राजक्ताचं पान, धने असा तो काढा दिला जायचा. पण तापामध्ये गुलकंद द्यावा, थंड काहीतरी द्यायला पाहिजे, ताप उतरत द्यावा, अशी काहीतरी प्रथा होती. किंवा जुन्या लोकांचं काहीतरी बघित असेल, ते खाल्लं की थंडावा मिळतो. आता गुलकंद महाग कुठून आणणार प्रत्येक गावामध्ये, आणि तुमची आधी हुशार होती. साखर तर काय करतात खूप मिळत नव्हती, आणि मिळाली तरी ती महाग वाटायची. साने गुरुजींच्या आईने गुळ गरम केला, थोडस पाण्याचा शिपका देऊन कांदा वाफवून घेतला, पांढरा कांदा कोकणातला, आणि तो कांदा त्याच्यामध्ये घालून तो कांदे पाक साने गुरुजींना भाकरी बनवून खायला दिला. का? पोटात थंडावा यावा म्हणून. आज तुम्ही पाहिला गेला, आमच्या काळापर्यंत त्या कांद्याचं महत्व इतकं वाढलेलं होतं की पांढरा कांदा खाणं हे खरोखरच औषधी. मग उन्हाचा ताप आला तर डॉक्टरकडे लगेच जायची गरज नाही, तर तो कांदा पिसायचा आणि तळपायला पोटावर लावायचा, तळ हाताला लावायचा. अजूनही आपण तेच करतो, ते वेगळं करत नाही. तेव्हा कांद्याची भाजी करणं, कांदा देणं, लिंबू पिळून खायला देणं, हे जे काय घरगुती मामले आहेत, घरगुती औषध आहेत किंवा घरगुती प्रेम आहे, त्याला प्रेमच नाही. तो ताप त्या सर्वस्वी कांद्याने उतरत असेल, त्याच्यामध्ये प्रेमाची भावना ही मिसळलेली आहे, आणि या सगळ्यांनी ती घरातली मुलं बरी होतात. हे खूप महत्वाचं आहे. आता पुण्याला आल्यानंतर पुढची शाळा शिकून मॅट्रिक पास झालं, काही दिवस नाशिकलाही होते. मग एस टी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, तिथे BA MA या पदव्या मिळवल्या. त्याच्या आधी अंबरनेरला काहीतरी एक आध्यात्मिक केंद्र आहे, तिथे नोकरी केली. हे सगळं कशासाठी केलं, तर माझ्यातलं काहीतरी दुसऱ्याला मिळावं म्हणून. तिथे कुठेही शिक्षकाची गुरुची भूमिका नव्हती. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याकडे स्वाध्याय प्रवचनाचे असं म्हणतात. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास, स्व अध्ययन, आणि प्रवचन ते झाल्यानंतर दुसऱ्याला सांगणं, ते प्रवचन. मग त्याला खूप 9-10 नियम आहेत, मानव्य बरेच नियम आहेत. शिक्षक होणं असेल तर ते नियम पाळले तर तुम्हाला चांगला शिक्षक होता येईल. तर मला 20,000 पगार मिळतो, मग मी तेवढंच काम करणार, लाखभर मिळाला तर असं करणार, आणि नंतर मी मूर्खपणाने वागणार. याला शिक्षक की पेशा असं म्हणता येत नाही. तर सहनावतु सहनो भुनक्तु आपण जे म्हणतो ते कशासाठी मिळाले, सहविर्यम करावा मध्ये, सह एकत्र, संभ्रमभावना, एकता,
एकी आहे. हे सगळं या साधे गुरुजींच्या आईने आपल्या मुलांना शिकवलं. मग हे शिकवत असताना त्यांना काय कोणी खूप शिक्षण दिलं होतं का? नव्हतं दिलेलं. आपल्याच घरामध्ये अनेक माणसं शिकलेली आहेत, काही अशिक्षित पण होती, पण ती असंच वागत होती का? नव्हती वागत. कुठे गप्प बसावं, कुठे प्रतिक्रिया द्यावी, कुठे समजून घ्यावं आणि कुठे आपला एका गाजवावा, ते बरोबर त्या अशिक्षित स्त्रियांना कळत होतं, पुरुषांना कळत होतं. आणि म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धती तेव्हा जुन्या मुलींना चालली. हेच साधेपणाचे वैशिष्ट्य आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये मांडले आहे. आता आपण समाजाच्या दृष्टीने विचार केला तर पिंपरी चिंचवडमध्ये मला पेपर आला, पेपर वाचताना आढळलं की ओला कचरा घेऊन जाणं त्यांनी बंदच करायचं ठरवलं. सोसायट्यांना पत्र येणार म्हणे आपल्याला की प्रत्येकाने तो कसा जिरवायचा स्वतःचा स्वतः बघायचं, खड्डा खणायचा आणि त्याचं खत तयार करायचं. प्रत्येकाला शक्य होणार आहे का? कारण आज अनेक इमारती अशा आहेत की जिथे फक्त वृद्ध लोक राहतात. अनेक ठिकाणी ही समस्या येणार आहे. कचरा टाकणार होते, मोठी मोठी समस्या आहे. पण जिथे एकत्र कुटुंब पद्धती नाहीये म्हणून ती समस्या ती बऱ्याच प्रमाणात. आपण म्हणतो त्यापेक्षा वेगळं राहणं बरं, बरोबर आहे, मान्य आहे. पण जागा जास्ती वापरली जाते, सगळं मशिनरी जास्त वापरली जाते, डबल टिबल लागते, वीज जास्ती वापरली जाते, पाणी जास्ती वापरलं जातं. पण आम्ही तसं राहू शकत नाही का? ते संस्कार कुठेतरी आपल्याला कमी पडतात. ऍडजस्ट होणं किंवा एकमेकांची सांभाळून घेणं, एकमेकांना मदत करणं हे कुठेतरी कमी होत आहे. म्हणून सवय होती गोपाल की पण आपण वापरतोय सगळीच. फ्लॅट घेतला हो, मुलांनी घेतला, अभिमानाने सांगतो. पण मी एकटी आहे, इथेच राहिले तर ती आधी कोणाकडे जागा होती. आणि म्हणून या अशा वाईट समस्या आपल्या पुढे यायला लागल्या जातात. सगळं पाश्चात्यांचं अनुकरण चालू आहे. पण आपण अशी पुस्तकं वाचून हे शिकत नाही हो की खरंच त्याचं महत्व काय आहे, त्याचं गुण्यागोविंदाने राहणं म्हणजे काय, एकी हे दैवत का असावे, संघटना हे सूत्र का असावे, हे आपल्याला अजूनही समजत नाही. संघटनेने काम केलं तर काय करायचं. आजच एका मुलाचा व्हिडिओ मी मोबाईलवर काढला. त्याचे शिक्षक त्याला विचारत होते, काय रे तुझा प्रकल्प पूर्ण झाला का? कुठला प्रकल्प होता बाबा तुझा? मुलगा म्हणतो, अहो काही नाही, आम्हाला ना 5 मुलांच्या गटाला नाटक लिहायला सांगितलं होतं मातृभाषेत. हो का? मग लिहिलंस का? हो, आमचा गट मोठा छान हुशार होता. आम्ही एकत्र जमलो आमच्या गच्चीवर. माझे आजी आजोबा बसले ते हो काठीवर, ते आमचं बोलणं ऐकत होते. खूप मज्जा केली आम्ही. आजीनं शिरा करून दिला, आईनं दूध आणून दिलं, ते प्यायलो आणि रात्री 9 पर्यंत आम्ही मोठी मज्जा केली. आम्ही त्या नाटकाचं सगळं काय काय करायचं काय नाही ते ठरवून नाटक लिहूनही झालं. पण ते का झालं माहितीये का? AI वापरलं नाही म्हणून. याला कारण आमचं गटकार्य पूर्ण झालंय, संघटना कार्य पूर्ण झालंय आणि मदतीला थोर विदुषी होते आजी आणि आजोबा. नाटकाचं नाव काय आहे तुझ्या? काही नाही, पौर्णिमेची रात्र, एवढाच विषय. काय केलं त्या रात्री? काही नाही, एक चंद्र झाला, एक फळाचं झाड झाला आणि काही स्त्रिया झाल्या, एक छोटा मुलगा झाला आणि 6 आंबे होते आमच्याकडे. आणि आम्ही एकमेकांचे संवाद आधुनिक वटपौर्णिमा या विषयावर केले. का छान त्यांनी उत्तर दिली. म्हणजे काय रे? म्हणजे जंगलामध्ये झाडं नष्ट होतात, मग ते फळ वाढवतात कसे आहेत?
त्याचा उपयोग काय, त्याच्या खाली पाणी कसं आढळतं, त्या पारंब्यांचा उपयोग कसा करता येईल, त्याची काही औषधी महत्व आहे का त्याचं, हे सगळं आम्ही एकत्रित करून त्याचं नाटक केलं. खूप मज्जा आली आम्हाला. आणि नाईट आउट म्हणतात हल्ली, पण आमच्याकडे कसं नाही, आम्ही सगळे एकत्र आमच्या घरी राहिलो, गच्चीत झोपलो, त्यामुळे उघडलं पण नाही. आणि आता सकाळी सगळेजण आपापल्या घरी गेले. किती छान आहे. AI देतच आहे हो सगळं, पण आपला विचार तो उखडून टाकला जातो, तो बाजूला फेकला जातो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जी भावनिकता हवी ना ती मिळतच नाही. पुढे आता शिक्षण झालं, थोडा काळ नोकरी झाली. 1921 साली जाणलं, महात्मा गांधी अवतरले. गांधींची चळवळ सुरू झाली, मिठाचा सत्याग्रह सुरू झाला, आणि या सगळ्या आंदोलनात साने गुरुजी सामील झाले. सामील झाल्यानंतर त्यांनी पहिलं काय केलं असेल तर खादी वापरणं सुरू केलं. काही लोकांना तेही परवडत नव्हतं. मग ही खादी कशी तयार झाली, आपलं मांजरपटाचं कापड असतं ना ते ब्लीच करून हा धागा कसाच तयार केला जातो. त्यामुळे घरोघरी म्हणजे मलाही माझ्या लहानपणी आठवत आहे की ब्लिचिंग पावडरमध्ये ते मांजरपटाची कापडं घालायचे, 10 मीटर आहे कापड, आणि तिथे पांढरं शुभ्र व्हायचं, त्याच्यात चादरी, त्याचीच हातपुसायची पडकी, त्याच्याच पिशव्या, त्याचेच पलवर, त्याचेच सगळं आम्हाला त्याचंच असायचं. ते इतकं टिकायचं छान. तेव्हा पॉपलिन महाग वाटायचं, हरक महाग वाटायचं. मग स्वस्तात काय मिळेल, मग बरं. मग मांजर पडतं ते दिसायला काहीतरी दिसतं, उंबळ दिसतं, अरे करतायत आपल्याला पांढरं ते, आणि ते छान खुरदरा वड्डा म्हणतात ना हिंदीमध्ये, तसं चरबरीत कापड व्हायचं. आणि कधी इस्त्री लागायची नाही, चादरी इतक्या छान टिकायचं, इतक्या व्यवस्थित राहायचं. मी अजूनही ते करते, फार छान मजा वाटते करायला. तर अशा रीतीने जगता येणं एकमेकांच्या सल्ल्याने, कमीत कमी पैसा लागणं, हा जो विचार होता हा या काळामध्ये गांधींनी आपल्यापर्यंत पोहोचवला. ते चांगलं आहे ते आपण बोलूया ना, पण आपण काय करतो, नाही आहेत पर्समध्ये पैसे, काय झालं आणायला, दिसतात ना टॉवेल्स घेऊन टाक. पण हा केवढ्याला पडतोय, हा 120 रुपयाला पडतोय. आणि तसं कापड करून केलं तर 60 ते 70 रुपये आजचा भाव होतो. 60 ते 70 रुपयात आपल्याला चांगला टॉवेल 2 मीटरचा मस्तपैकी मिळतो. विचार केला तर आहे. मग मला राहिलेल्या पैशांना कोणातरी मदत करत आहे, अरे असे तर 6 महिने पैसे साठवले तर मी एका मुलाला कुठेतरी इंजेक्शनचे पैसे देऊ शकेन, कोणाला काही देऊ शकेन. हा विचार करणं गरजेचं आहे आज, खूप गरजेचं आहे. तर आपल्या देशामध्ये गरिबी राहणार नाही, राहणारच नाही. असा प्रत्येकाने विचार केला तर खरंच एकेरी होणार नाही. नंतर हे सगळे विचार पोहोचवण्यासाठी ते विनोबांना भेटले, विनोबांची प्रवचन ऐकली, आणि त्यातूनच काटकसर शिकत गेले. मग त्यांना म्हटलं हे सगळं लिहिल्याशिवाय ते होणार नाही, हे लिहून समाजापर्यंत पोहोचवायलाच हवं. मग काँग्रेस नावाचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलं, साप्ताहिक सकाळचं. ते फारसं चाललं नाही, पण मग टिळकांचं युग सुरू झालं, आणि असंतोषाचं जनक म्हणतो आपण टिळकांना, तसं असंतोषाचं वाहन हे राजकीय सामाजिक वातावरणामध्ये सगळीकडे पसरत होतं. हा काळ होता 37-38 सालचा. 40 सालापर्यंत हे सगळं चालूच होतं. 40-42च्या काळात मात्र जसं जसं चळवळीमध्ये भाग घ्यायला लागले साने गुरुजी, तशी त्यांना अटक झाली. त्यांना येरवड्याच्या तुरुंगात ठेवलं होतं. तेव्हा मला असं वाटतं 41 ते 45, 1941 ते 45. 45 साली मुक्तता मिळाली हे निश्चित. साने गुरुजींनी सुटून आल्यानंतर काय काम केलं बघा, वारीमध्ये सामील.
पंढरपूरला गेलो, फक्त ब्राह्मण आणि मराठ्याची लोकच पांडुरंगाचं दर्शन घेतात, बाकीच्यांना परवानगी नाही. मग मी विचार केला, म्हणूनच कळसाचं दर्शन घेऊन लोक परत येत असतील सद्भावने, की आपण वारकरी म्हणून जातोय, कशाला भांडणार. मग सामान्य माणूस कधी शिकणार. साने गुरुजींनी पंढरपूरला उपोषण केलं आणि सगळ्यांसाठी देऊळ खुलं करण्यासाठी खूप कष्ट घेतले, खूप लिखाण केलं आणि तेव्हा ते मंदिर सगळ्यांना दर्शनासाठी खुलं झालं. म्हणजे जो खरा भक्तिभावाने जातोय त्याला दर्शन नाही, आणि जो गाड्या घोडे करून जातोय, केवळ मी या जातीने श्रेष्ठ आहे म्हणून जातोय, त्याला समोरासमोर दर्शन. आणि साधा जो वारकरी आहे तो कळसाचं दर्शन घेऊन परत येतोय. ही वारी कशासाठी आहे? ज्ञानेश्वरांनी का सुरू केलं? त्यावेळे जात नव्हता का? असं नाहीये की आचार विचारांचे एकमेकांकडे आदान प्रदान व्हावं. तुम्ही जे वाचता, तुम्ही जे लिहिता, तुम्ही जो विचार करता, तो एकमेकांना कळावा, त्यातनं साहित्य निर्माण व्हावं, लोकांनी शिकून पुढे जावं, शहाणं व्हावं. कदाचित भात लावणी, गव्हाची पेरणी किंवा अशा काही गोष्टी आहेत या एकमेकांना देता याव्या किंवा एकमेकांशी त्याविषयी बोलाचाली व्हावी, आधुनिकता वाढावी, यासाठी त्यांनी बरेच केले. आणि शेतकरी हा त्या काळात एकदा पेरणी लावणी झाली की थोडे काही 15 दिवस मुक्त असतो. नुसतं बसून नाही राहायचं, त्या हातापायाला चालना मिळावी म्हणून ह्या वारीला जायचं. एकमेकांशी सद्भावनेने कसं वागायचं, कसं मिळून मिसळून राहायचं, त्या पावसाचा सुद्धा आस्वाद घ्यायचा, जे मिळेल ते खायची सवय ठेवायची, या सगळ्यासाठी ही वारी आहे. की लोकांना तुम्ही मनाने जिंका, एकमेकांना विचारांनी जिंका आणि सद्भावनेने सलोख्याने एकमेकांबरोबर राहा, म्हणून ती वारी आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला साने गुरुजींनी आपल्या लिखाणातनं, प्रवचनांमधनं, गोष्टींमधनं सांगितलं. मग आता हे वारीचं काम झालं, सगळ्यांना देवामध्ये प्रवेश मिळायला लागला, तरी सुद्धा सामाजिक कार्य ते करीतच होते. म्हणजे 1946 साली साधना साप्ताहिक सुरू झालं. मी कॉलेजमध्ये असताना त्या साधना माझ्या दृष्टीपथात आल्या, तोपर्यंत मला साधना माहिती नव्हती. आणि मग त्यातले लेख वाचून असं वाटायचं, अरे जरा जळजळीत आहे, साधना साप्ताहिक जरा काहीतरी वेगळं आहे. आपल्याला ते राजकारण फारसं आवडत नाही त्यामुळे, पण त्याच्यातले सामाजिक लेख वाचण्यासारखे असायचे. नवलुंकर सर नेहमी म्हणाले, तुला नाही ना आवडत बाबा संजती, तू हे वाच, हे छान आहे बाबा, असं सांगणारे शिक्षकही होते. ध्यास पर्व म्हणतो ना आपण, तसं ते पर्व होते. शिक्षकांनाही ध्यास होता की माझ्या विद्यार्थ्यांनी काहीतरी करावं, काहीतरी वाचावं. अरे हे छान आहे, लायब्ररीत गेलं तरी त्यामध्ये असं सांगायचंय. पण तेवढी प्रगल्भता, तेवढं ज्ञान, तेवढा अभ्यास गुरु शिक्षकांचा होता. आणि हे सगळं कशासाठी केलं होतं साने गुरुजींनी? तर ते समाजाच्या उद्धारासाठी केलं होतं, की समाज सुधारावा, समाज शहाणा व्हावा, यासाठी केलं होतं. त्यांच्या मनात राजकीय विचार असत, सामाजिक, भावनिक, कौटुंबिक सगळ्या प्रकारचं त्यांनी लिखाण केलं. आणि घरगुती प्रसंगांचं या पुस्तकात वर्णन इतकं सुंदर आहे की कसं वाचून कसं आत्मसात करीत आहे. त्यामुळे मराठी साहित्यात विपुल लेखन केलेले एक तेजस्वी रत्न म्हणजे श्यामची, तेजस्वी रत्न म्हणजे श्यामची असं म्हणता येईल. आता याच्यानंतर टिळक आंबेडकर काय, सावरकर काय, किंवा कोणी काय, गोपाळ देशमुख काय, या सगळ्यांचं काय होतं, एकीने करा, सगळ्या जातींनी एक करा. आणि त्यावेळेला एक संस्था साने गुरुजींनी स्थापन केली, ती पुढे फारशी चालली नाही, आंतरभारती. इथे एसपी कॉलेजच्या मागेच त्याचं ऑफिस होतं. ही
भारत देशातल्या सगळ्या प्रांतातल्या चांगल्या लोकांनी एकत्र यावं आणि देशासाठी काम करावं, हा इतका उदात्त विचार त्याच्यामध्ये होता. आणि तिथे येऊन मी आज एक गोष्ट लिहिली, सावरकरांचंही तेच ना, मी आज एक काही लेख लिहिला तर त्याचं या भारत देशातल्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतर व्हावं. अभिजात मराठी म्हणजे आहे का दुसरं? अभिजात मराठी हेच सांगताय तुम्हाला की तुम्ही फक्त मराठी मराठी म्हणून त्याच्याच मधलं साहित्य वाचू नका, तर भाषांतरित करायला शिका, दुसऱ्याकडनं काहीतरी घ्यायला शिका, एकी शिका, संघटना शिका. हेच अभिजात मराठीचं मूळ सूत्र आहे. अभिजात मराठी म्हणजे नवीन मराठी, सगळ्या भाषांचं मिश्रित असं नाहीये. तरी माझ्या भाषेत ती जर्मन गोष्ट आहे का, मी माझ्या भाषेत लिहीन ना, मग माझी मराठी गोष्ट इतर भाषेत जाऊ दे, ते अभिजात आहे. त्याला अभिजात मराठी असं म्हणतात. म्हणजे तो एक मूळ मुद्दा, मूळ गाभा घटक तो आहे मराठीचा. तर आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न, ती प्रांतीयता ही एकत्वाला बाधा देत नाही. आपण ढोकळा करतो, आपण इडली करतोच ना, ते लोक पुरणपोळी करतातच ना, ते लोक गुलाबजाम आपण करतोच ना. का आवडतं आपल्याला सगळं हे? केवळ आपलं पोट भरतं, आपली चव वाढते म्हणून. मग विचारांच्या वाढीला कधी आपण वेग देणार, कधी आपण असा प्रयत्न करतो, जे आपण म्हणतो ना वेळ जात नाही, काय करावं त्याची करा ना, एखाद्या गोष्टीचं भाषांतर करा, हिंदीत करा, जाऊ दे, इंग्लिशमध्ये करा, ठीक आहे, तपासून द्या कोणाकडनं, छापून येत ना सगळीकडे, काय नको पैसे, ठीक आहे. हे असं जर काही केलं तर आपला वेळ किती छान जाईल. नुसतं वाचून दुसऱ्याला सांगितलं तरी खूप छान वेळ जाईल, खूप छान अभ्यास होतो. तर एकत्वाला बाधा न येणार आणि प्रांताप्रांतामधला द्वेष नाहीसे करणार, अशी ही आंतरभारती होती. मग सर्वत्र बंधुप्रेमाचे वारे व्हावे म्हणून निर्णयाकर्त्यांच्या भाषा, चालीरीती या शिकाव्या, एवढ्यासाठी. नाही तर आपण काय म्हणतो, साधं उदाहरण आहे, नको अमावस्येला काही करू नकोस हो, वाईट असतं, साडी बिडी घेऊ नको, आज अमावस्या आहे, संध्याकाळचे बाहेर जाऊ नका, अमावस्या आहे. आणि तिकडे दक्षिणेकडे आजच खरेदी करा, थंड वेळ आहे, दिवसभर ऊन नसलं तरी रात्री थंड करणं आवश्यक आहे. आपल्यात सुद्धा किती बदल व्हायला हवा बघा. उत्तरेकडे अमावस्येला समुद्र किनारा शांत आहे आणि थंड वाटत. म्हणजे उष्ण कटिबंधात सुद्धा इतक्या उष्णतेचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तिथीचं महत्व आहे. कुठे चांगलं आहे तर कुठे वाईट आहे, हे जाणून आपण आपल्यात सुधारणा करायला हवी आहे. आणि हेच आंतरभारतीचं वैशिष्ट्य होतं. आता ही आंतरभारती काही लोकांना पटली नाही पटली, पण प्रयोग मात्र बरेच दिवस चालला. आता ते वळले रवींद्रनाथ, मग टागोरांचं युग सुरू झालं. रवींद्रनाथ टागोर त्यांनी कलकत्त्याला शांतिनिकेतन काढलं, शाळा काय सुंदर आहे, पाहून या एकदा सगळं. फार सोय की झाडाखाली एखाद्या घरासारखा डोम आहे, झोपडी आहे, काय काय आहे, किती छान शिक्षक आहे, किती छान शिकायला मिळतं, तेवढी ग्रंथसंपदा आहे. आणि शांतिनिकेतन आहे, त्या नावाप्रमाणे आहे. मग या शांतिनिकेतनसाठी शाळा काढता येईल का? 1910 साली त्यांनी पहिलं मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून उद्गार काढले की अशा शाळेत खेडोपाडी वागतात, शाळा नाही येत आज अनेक ठिकाणी, परवानगी मिळत नाही, पण अशी शाळा काढूया ना की जिथे फक्त व्यवसाय शिक्षण देता येईल. लिहाय वाचायला ते शिकवायचं त्या शहाबाईंनी काढली आहे ना इथे जवळच शाळा, संस्कृत शाळा आहे, संस्कृत मीडियम शाळा आहे. ती मुलं संस्कृत धडाधड बोलतात, परवाच मी मे महिन्यात पाहून आले. आणि तिथे मुलांना शेतीपासून गाई गुरांपासून शेळ्या मेंढ्यांपासून सगळं सांभाळायला शिकवतात. सुरेख शाळा. दुधाचा उद्योग सुरू केलाय, घरोघरी तांदूळ यावर्षी पाठवले त्या बाईंनी मुलांच्या. ते पैसे माफक किमतीत तुम्हाला तांदूळ देतो, हा तांदूळ तुम्ही घेऊन जा, उत्तम तांदूळ पिकवला मुलांनी. उसाचं कांड केलंय, त्यापासून वस्तू आहेत.
कॉम्प्युटरही तितक्याच किरीने शिकवतात. म्हणजे ही अशी व्यवसाय शिक्षणाची शाळा फक्त डॉक्टर कलबाग यांनी काढावी कुठेतरी मोराच्या चिंचोली जवळ कुठेतरी पावळला आणि आम्ही इथे मोठ्या मोठ्या शाळांमध्ये शिकवतो. काय उपयोग आहे त्याचा? ढिगाणी इंजिनियर्स हे सगळे बाहेर पडतात. ढिगाणी घरी बसून आहे. आमचा मुलगा डबल ग्रॅज्युएट असूनही आम्ही घरी आहोत. आम्हाला हाताला काम नाही. आज त्या मेटामधनं तुमच्या अनेक ठिकाणाहून अमेरिकेतून 20,000 लोक परत आली. करणार काय? प्रत्येक जण चहा कॉफी वडापावची टपरी टाकतायत. त्यात एक अक्षरही खोटं नाही. तुम्ही एकदा हिंजवडीच्या बाजूला रस्त्यावर रात्री जाऊन पहा. चांगले चांगले इंजिनियर्स, चांगली चांगली शिकलेली मुलं हा उद्योग करतायत. का? नोकरी नाहीये. लग्न करतात, व्यवसाय टाकतात. लग्न मग हे असं शिक्षण जर लहान वयातच दिलं तेवढा कळकळेल ना ते. हे विचार बदल हा हवा आहे. इतर म्हणतात की मुलं पुण्यातच येऊन शिकतात, तिथल्या जमिनी विकून शिकतात आणि नोकरी नाही मिळाली की त्या जमिनी विकून मिळालेल्या पैशावर फक्त आनंदाने जगतात, बाकी काही करत नाही. ही पुण्यातली स्थिती आहे. आणि हा जर विचार केला तर 30% जनता बोलते की 30% जनता अशी जगती आहे. काय उपयोग आहे त्या जगण्याचा? काहीही न करता आरामात आणि जमिनी ओस पडल्याशिवाय. शेती नकोच आहे, आम्हाला कष्ट करायचेच नाही अशी अवस्था आहे. मग याला बदलायचं कसं? याच्यासाठी हे वाचन हवं. याच्यासाठी वेगळं काहीतरी करणं हवं. आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याशिवाय कशासाठी लिहिली? आपल्यात बदल व्हावा म्हणूनच, माणसांमध्ये बदल व्हावा. कुणाकडे एवढे देवारे येतात, कुणाकडे पूजा अर्चन सगळं चालतं, तर कुणाकडेच नाही. एक हात जोडले की चालले का मला? किती हे आम्ही कधी शिकणार? म्हणजे तन्मयतेच्या दिव्यतेला काही महत्व आहे की तन्मयता म्हणजे मनातला विचार बदलणं. अध्ययन आम्ही खूप शिकलो, विचार तो कधी करायला शिकणार? पुढे जायला कधी शिकणार? मग फक्त भारत देशात बोलून उपयोग नाही. इतर देशांशी संबंध, इतर जातींशी संबंध हे अत्यंत आवश्यक आहे. हे तितकंच करायचं. आता या आईने जणू काही हे लिखाणासाठी चैतन्य त्या मुलाच्या मनामध्ये रुजवलंय, ओतलंय. अक्षरशः मी तर म्हणे ओतलंय की रात्री त्यांना का असं वाटतं की या रात्री लिहाव्यात? दिवसा भारत माता, रात्री जगन्माता तिची आराधना आणि स्वतःच्या मातेच्या अर्चना अशी त्रिसूत्री त्यांनी रात्री जन्माला घातली. त्रिवेणी संगम असं साने गुरुजी म्हणतात. त्यांना काही मुलांनी विचारलं की तुला हा इतका कस्तुरीसारखा सुगंध कोणी दिला रे? कुणी शिकवलंय तुला अशा गोष्टी सांगणं, गोष्टी लिहिणं? आई म्हणून. कालच एक 5वीतला मुलगा समोर आला. अरे युनिफॉर्म का नाही घातलास रे बाळा? काय झालं? असतं आपलं परवाच्या शनिवारी. शनिवारी तर घालायला पाहिजे नाही, आपल्याकडे फक्त शनिवारीच घालतात, बाकीच्या वेळेला घालतात तुम्ही 4 जण कपडे. नाही, बटन तुटलं होतं. म्हटलं मग आईने शिंप्याकडे दिल्या शिवायला. मला वाईट वाटलं कुठेतरी की मला हाताने माझ्या शर्टची गुंडी पण लावता येत नाही. आम्हाला तेवढा पण शिल्लक हातात धरायला. म्हणजे ही मोटर स्किल्स किंवा ही जी बोटांची हालचाल आहे किंवा कारक कौशल्य म्हणूया आपण, ही आपण कधी मुलांना शिकवणार? नवीन काळात. तर साने गुरुजींनी एका गोष्टीत असं लिहिलंय की सकाळी उठल्यानंतर आई ही आईसारखी दिसली पाहिजे. किती सुंदर वाक्य आहे. आई ही डोळ्याला आईसारखी वाटली पाहिजे. जर आई स्वयंपाकघरामध्ये गाणं गुणगुणत काहीतरी काम करत असेल आणि मला म्हणाली बाळा उठले सकाळची शाळा आहे ना, तर मी उठीन.
ती मुलांची वाक्य आहेत ना, माझी नाही. ती शाळेत येणाऱ्या आजच्या मुलांची सुद्धा हेच वाक्य. परंतु घरोघरी ओरडाओरडा जास्ती होतो आणि हे दृश्य दिसतच नाही. मग याच्यामध्ये जीवनामध्ये हा सगळा निरंकारपणा किंवा सेवावृत्ती ही सगळी जी दिसून येते ती आपल्या घराघरात न दिसली तरच ती पुढे समाजामध्ये दिसणार आहे. मग काय शिकवलंय यांनी आईने? गुरु म्हणून, कल्पतरू म्हणून कशात प्रेम करायला शिकवलं? तसं माणसांवर, तसं किड्या मुलांवर, गाईगुरांवर, झाडामाडांवर आणि कोंड्याचं मांडा करून खाणं. हे तीनच मला शिकवलं. मुलांचे संगोपन कसे करावे मी कधीच शिकलोय. मीराबाईची भजनं हिंदीतली श्यामची आई म्हणत असे. त्यातनं मी बरंच हिंदी शिकलो. म्हणजे हे सगळं आचार विचार म्हणजे सौंदर्य आहे ना सगळं, हे त्यातनं निर्माण झालेलं आहे. श्यामच्या वडिलांना फुलझाडं लावणं, शेती करणं खूप आवड होती. आई मदत करायची, पण फुलांवर प्रेम कसं करावं हे आईने शिकवलं. साने गुरुजींनी एक वाक्य लिहिलेलं मला आढळलंय. ते म्हणत की बायकांना पुरुषांची कामं आली पाहिजेत आणि पुरुषांना बायकांची कामं आली पाहिजेत, यालाच म्हणतात लग्न. एका मुलाने प्रश्न विचारला होता रात्री सांगताना, लग्न म्हणजे काय रे श्याम? श्यामने उत्तर दिलंय, वयाच्या 15व्या वर्षी. त्याला म्हणतात लग्न. म्हणजे आता आपण समुद्राकडे बघतो, त्यागबुद्धी शिकायला नको का? नदीकडे बघतो, किती घाण कचरा काय काय पोटात पाहून येतच असते नदी. आम्ही शिकणार कधी? म्हणजे एखादी चांदीची कासंडी असावी आणि त्याच्यात ते सगळं भरून त्यांनी आपल्याला दिलं, फक्त वाचलं तर ते कळणार आहे, हे मात्र खरं. तर श्यामची आई वाचल्यानंतर असं वाटतं ही साऱ्यांची आई आहे, सगळ्या भारत देशातल्या मातांची मुलांची आई. आणि तो शांती मंत्र जो आहे, सहविनियम करवावाही, तो देत देत तिने मृत्यू पत्करलाय. पण आईचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ही मुलं आपल्या हाताने करून खाल्लंय, आपल्याच हाताने करून जगली आणि आपल्याच हाताने करून मोठी झाली. आता त्यांनी लिहिलेल्या गोष्टींकडे काही वळूया. सावित्रीचं व्रत. श्यामचे वडील एकदा असंच वसुलीच्या खोट होते, ते खोट म्हणजे वसुली करणं. तर वसुली करायला ते पलीकडच्या गावात गेले होते. वसुली केली, त्यांच्याच घरी जेवले गेले. तर त्या म्हाताऱ्या आजी होत्या तिथे बसल्या. त्या म्हणाल्या, अरे आता पांडुरंग तू कशाला जातोस रे घरी परत? तिने सांगण्याची वेळ आहे, त्यातनं जावंच आहे, जाऊ नको, सांगणार आहे. हे म्हणाले, नाही आत्ता जर निघालो तर सकाळी कोंबड्याचा आरवणं मला ऐकू येईल, तोवर मी घरी पोचेन सुद्धा. दिवस मला उद्या हातात मिळेल ना काम करायला. अरे नको ना जाऊस जंगलावरनं, खूप धोक्याचं झालंय आता जाणं. हे इंग्रज लोक ते आपल्याला सुखाने जगून देणार नाही. ऐकलं नाही. जंगलात येताना काही इंग्रजांच्या लोकांनी त्यांना पकडलं, मारलं. त्यांची अंगठी आणि काय जे खिशात पैशांची नाणी होती ती वसुलीची आलेली ती सगळी लुबाडली आणि सोडून निघून. तेवढ्यात एका बाईचा आवाज आला जोरात ओरडणे, अरे बामणाला मारतायत, बामणाला मारतायत. ते आल्या. कसा आवाज आल्यानंतर मग ब्राह्मण आहे वाटून तरी सोडून दिले. काय त्या कल्पना होत्या मला माहिती. सोडून दिल्यानंतर कसं तरी लंगडत बसत उठत घरी आले पैधवलीला. आणि तेवढ्या एका माणसाने त्यांना मारताना पाहिलेलं, पडगोरीला घेऊन ऑलरेडी सांगितलेलं होतं, श्यामची आई तेव्हा थोडे बसली, दुसरं काय करणार. निरांजन लावून बाबा रे वाचव, बाबा रे वाचव. लहान होती वयाने, लग्न करायचं. घरी आल्यानंतर त्यांची सेवा शुश्रूषा केली, शेकलं, काय औषध होतं ते दिलं आणि बरं केलं. पण त्या दिवशी श्यामच्या आईने देवाला सांगितलं होतं की मी सावित्री व्रत करेन.
म्हणजे वटपौर्णिमा आली की त्याच्या आधी 3 दिवस रोज वडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आणि त्या मी घालीन. अरे वा. आणि मग त्या घातल्यानंतर मग पौर्णिमेचा उपवास, आधीचा 3 दिवसाचा उपवास, तो मी म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला मी तो सोडली आणि केली, असं ते व्रत. पण सतत श्यामची आई आजारी असायची, सारखा ताप यायचा, काहीतरी दोष होता शरीरामध्ये. तरी त्या दिवशी ते तिला उठवत नव्हतं. 1-2 वर्ष केलं ते व्रत. 3ऱ्या वर्षी ते उठले ना. श्यामला म्हणाली, श्याम तू घालशील का रे प्रदक्षिणा वडाला 108? पळत पळत घालशील, एवढा सतत तू आहे आणि तुला छान काहीतरी लाडू करून दिली बघ. परवाच गव्हाचा रवा पण काढलाय, त्याचा शिरा करून देईन मी तुला. श्याम म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण मी प्रदक्षिणा घातल्या तर सगळ्या बायल्या घालतोय प्रदक्षिणा, हे बावळ घालतोय प्रदक्षिणा असं म्हणतील मित्र मला. माई म्हणाली, काय रे, आमटीला खोबरं घालायला तो खोबऱ्याचा तुकडा चुलीच्या बाजूला मी जाळायला ठेवला होता. म्हणजे खोबरं काळं कापडी करून ते कुठून घालायचं चुली आमटीला, तो तू पळवून खाल्लास तेव्हा तुला लाज वाटली नाही? ती चोरीच म्हणावी लागेल ना. आणि आता प्रदक्षिणा घालायला, देवाचं काम करायला तुला लाज वाटते रे. श्यामला ते खूप मनाला लागलं. आणि खरंच आहे, चुकलं माझं, परत नाही मी असं करणार. आणि तू म्हणतीयस ना देवाचं करायला, चांगलं काम करायला कधी लाजू नये, वाईट काम करायला लाजावं. श्यामने आई होती तोपर्यंत दरवर्षी प्रदक्षिणा घातल्या. आई 3 प्रदक्षिणा घालून घरी यायची आणि उद्यापन करायची. ही खरी शिकवण आहे. हे काय असंच घडायला पाहिजे असं नाही, पण वाईट काहीतरी आपली चूक झाली आहे, तो बरोबर प्रसंग ओळखून आईने बरोबर उत्तर दिलंय. मारलाय, रागवलंय, ओरडा दिलाय, सगळ्या जगाला सांगितलं, काही नाही. बरोबर प्रसंग घेऊन त्याला शहाणे करून सोडावे असं शहाणं केलं. आणि या एका टोन मध्ये सांगितल्यानंतर त्या मुलांनाही ते पटलं. तसंच पोहणं शिकला श्याम, ही गोष्ट मोठी छान आहे. बघा बोलला, कुठेतरी वर माळ्यावर जाऊन लपून बसला. लपून बसल्यानंतर आईला कळलं होतं की हा नक्की कुठेतरी लपला. मित्र काय पण तुझे, ती काय खरं सांगितल्याशिवाय राहतात आणि श्यामची मजा पाहायला मिळेल, हा एक मनातला हेतू. आईने त्याला एक असा म्हणजे क्रॅक केलेलं एखादं लाकूड असं ना पातळसर, त्याने आईने मारली शिंपी. आणि मारत मारत त्याला खाली आणलं, नाही तुला पोहायला आलंच पाहिजे, नाही पोहलास तर बघ जेवणार नाही. श्याम मुकाट पोहायला शिकला. आता नाही म्हणतोय ना तो, जाऊ दे ना कशाला, पण नाही, माझ्या मुलाला कोणी वाईट म्हणता कामा नये. आणि मग आल्यानंतर दही भात खायला नेणं, तिथे तेल मारलं होतं, तिथे तेल लावणं, श्यामला जवळ घेणं. अरे मला काय मारावं असं वाटत होतं का रे? नाही रे, मला वाईट वाटतंय, मला रडू येत आहे. पण इतर मुलांनी तुला चिडू नये, साड्यांच्या श्यामला पोहता सुद्धा येत नाही असं म्हणून नाही, म्हणून नाही असं केलं. चुकलं का माझं? तर मानवणी चुकलं, श्याम नको वाईट वाटलं. पण शेवटी तो स्पर्श आहे, त्यातनं जे शिक्षण मिळतं आईच्या स्पर्शात, ते खूप मोठं आहे. ते साधी पोहण्याची गोष्ट, त्यात काय असं काही फार मोठं घडलंय असं नाही. किंवा अक्काचं लग्न ही एक गोष्ट आहे की श्यामच्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं. ते लग्न होताना त्या पडावातनं जाणं आहे, समुद्रामध्ये जाणं आहे, या गावातनं त्या गावात जाणं आहे, तिथे लग्न लावणं आहे. घरात पैसे नसताना कसं सगळं एकत्र सामान केलंय, कुठून मिळवलंय. मग त्या नारळाच्या झापांपासून त्याची हीर काढून कशा पद्धतीने डेकोरेटिव्ह पीसेस किंवा
त्याचे रुखवतावर ठेवायला मांडणी करायला कशा वस्तू बनवल्या आहेत. ती नारळाची होडी असते, त्याला गेरूचा रंग फासून त्याच्यात डिंक मिसळून तो कुणाच्याही हाताला लागला नाही पाहिजे. मग त्याच्यामध्ये थोडीशी माती पसरवून आणि खाली आता आपण करतोय, पण त्याच्या खाली सगळी भाज्यांची सालं बिलं टाकून त्याच्यामध्ये बिया पेरल्या की पडावात तिथे जायचं 2-4 दिवस जाणार, तेवढ्यात ते रोपं उगवून आले, त्याला छोटी छोटी रानफुलं आली. ही किती सुंदर कल्पना आहे की घरात म्हणजे काही नाहीये, मग मी करीन कसं. आणि ते आयुष्यभर तो फ्लॉवर पॉट किंवा फुलदाणी त्या अक्काला उपयोगी पडली. तशा फुलदाण्या विकण्याचा धंदा साने गुरुजींच्या बहिणीने केला. मग भाताच्या साह्याने भात काढून झालं. काही भात असतं कोकणामध्ये, त्याचं गवत हे ताण असलेलं असतं, त्याला खूप ताण असतो, ते सहजासहजी फाटत नाही. मग त्याच्या टोप्या, त्याच्या पिशव्या या श्यामच्या आईने गेल्या आणि त्या रुखवतावर ठेवलं. किती सुंदर कल्पना आहे. वेगवेगळ्या रंगाचे दोरे जमवलेले, रेशम जमवलेली, कापडाच्या पट्ट्या जमवलेल्या आहेत, त्याच्यातनं वस्तू कशा निर्माण केल्या. त्या सबंध कापड्याचं तुकडं, म्हणजे आपण शिक्क्याकडनं जशा चिंध्या विकत घेतो ना दुपटी शिवायला, तसं आहे की त्या चिंध्यांचे दोरे काढून सगळं करून एक मोठ्याच्या मोठा आकाशकंदील त्या गावदेवतेच्या ठिकाणी श्यामच्या आईने तयार केलं. केवढी कलाकुसर हातात असेल बघा. मला त्या होडीचं तर खूप नवल वाटलं की त्या होडीच्या आकाराचं नारळाचं असतं का, त्याच्यामध्ये माती भरून रोपं लावून तो फ्लॉवर पॉट म्हणून द्यावा, फुलदाणी म्हणून. किती सुंदर कल्पना आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या बिया साठवलेल्या आहेत. त्या बिया जाताना त्या मुलीला दिल्या आहेत. अगं, या गावचं पीक, या गावची झाडं, या गावची फुलं सगळ्या दुसऱ्या गावांना मिळवती इच्छा, पेर तुझ्या शेतात, तू पेर त्या गावात, तू दे फेकून उगवती नको. आज आपण आज तेच करतो, वेगळं काही करत नाही. या अशा पद्धतीने त्या मुलीचं लग्न लावून देणं. पण पडावामध्ये स्वतःची नणंद बरोबर आहे. श्यामचा धाकटा भाऊही अंगावर पिणार आहे, तसंच श्यामच्या आत्याचा मुलगाही अंगावर पिणार आहे. श्यामच्या आत्याला एवढं दूध येत नाही, ती चिडतीये सारखी, त्याला त्या पडावामध्ये मारतीये, किती त्रास देतोस रे, काय करतोस रे. श्यामची आई शेवटी आपल्या बाळाला पिऊन झाल्यानंतर नंदेला म्हणते, वत्स आणा त्याला इकडे, आणि आपलं दूध पाजून त्याला शांत करते. हा विचार येणं किंवा अशा पद्धतीने त्या मुलाला शांत करणं ही उदात्तता आहे. हा खूप मोठा विचार आहे आणि त्या काळात असं घडत असत. म्हणजे ह्यातनं आपण काय काय शिकू शकू, आपल्याला काय मिळेल. खूप मोठी समस्या दूर करण्याचं एक तंत्र आहे. तर अशा अनेक अनेक गोष्टी आहेत. यशवंताचा मृत्यू आहे. यशवंत म्हणजे श्यामचा भाऊ. तो मृत्यू झाल्यानंतर श्याम रडायला लागला, तो विषमंडळाने गेला. श्यामची आई म्हणजे रडू नकोस, पुण्यात नव्हता तो, रडून काही उपयोग नाही. रण तर येणारे का जिवंत परत नाही ना. अरे मलाही वाईट वाटतंय, पण सहन तरी किती करेल तो, औषध आहे त्याच्यावर नाहीये. मग 4 दिवसात सुखासमाधानाने त्याला मृत्यू झालाय, तो पुण्यात्मा होता. हे शिकवण आहे की रडू नकोस, शांतपणे आपण त्याला निरोप देऊया. हे विचार करायला काय त्यांना शिक्षण होतं, पण हे शिक्षण नसल्याच्या वर बुद्धिमत्ता आहे, ही खूप वरची बुद्धिमत्ता आहे. जे आपण गिफ्टेड म्हणतो ना, किंवा परमेश्वराची देणगी म्हणतो, तशी ही बुद्धिमत्ता आहे. ईश्वर प्रेरित आहे सगळं. तर ह्या गोष्टींमधून आपल्याला काय शिकायचंय की मुलांना पुढच्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटांना तोंड द्यायला शिकवायचं.
वाचायला मोठी मोठी पुस्तकं मागितली तर श्यामची आई म्हणत असे, आपल्याकडे ही पुस्तकं नाही आहेत, तिकडच्या ग्रंथालयात असतील. कुठल्या? रत्नागिरीच्या, पुण्याच्या. तिथे तू घे, पण कुठल्याही ग्रंथाला श्याम हात लावू नकोस, म्हणजे घेऊ नकोस स्वतःचा. जिथनं घेतलंस तिथे परत कर, आणि जिथनं वाचलंस तिथे पुन्हा सुद्धा घालू नकोस, तिथे सुद्धा मीपणा दाखवू नकोस. ही श्यामची आईची वृत्ती आहे, शिकवण्याची. कुठल्याही पुस्तकाला हात लावलास तरी ते घेऊ नकोस, तिथे खूणही घालू नकोस, आणि स्वतःच काही त्या पुस्तकावर लिहूही नकोस. आणि एक वेळ नेसतो धोतर दे लोकांना, पण पुस्तक देऊ नकोस. ही शिकवण आहे. पुस्तकं घरात असणं ही खूप मोठी संपत्ती आहे श्याम, असं श्यामची आई श्यामला शिकवत असते. ते पुस्तक आहे, नीट वापर. हाताळावं सुद्धा कसं, एखाद्या नाजूक हाताने एखादं फूल हाताळावं तसं पुस्तक हाताळायचं. अजिबात त्याच्याशी काही करून तो नीट नेटकं वाग. तेवढी मोठी शिकवण आहे. आता रद्दीमध्ये गेला तर चांगली चांगली पुस्तकं विकावी लागतात. रद्दीच्या दुकानात आपण गेलो तर रद्दीमध्ये चांगली चांगली पुस्तकं रद्दीत दिलेली असतात, ती कुणाला देतही नाही, आणि ती सगळी तशी रस्त्यावर विकायला ठेवतात. शेवटी चांगली माणसं ती ती पुस्तकं विकत घेऊन त्याचा काहीतरी सदुपयोग करतात. आत्ताची स्थिती ही आहे. ती आता कळलं, त्या काळातली पुस्तकं कोण घेणार? पण जे घेतात प्राच्यविद्या संशोधन आहे, युनिव्हर्सिटी आहे, जिथे घेतली जातात तिथे दान करा ना, दान. अशी आजची परिस्थिती आहे. आपल्याच, मी तुमच्याच वयोगटातली म्हणता येईल, पण आपल्याला सुद्धा जुनी पुस्तकं वापरायची सवय होती, ती चांगली होती. ती नाही फाटलेलं नाही, आपण कव्हर बदलूया, बाइंडिंग घरी करायचो आम्ही. आई शिकवायची, इथे चिकटपट्टी लाव, तिथे चिकटपट्टी लाव, हे नीट सुबक काम आलं पाहिजे. पुढीच्या दोऱ्याने ते साईडने शिवायचं, कितीतरी कोरे कागद वाया नाही घालायचे. आता तुम्ही रद्दीच्या दुकानात पहा, कोरे कागद मीच घेते 100 रुपये किलो विकत घ्यायला. मला सारखे लागतात, या इथल्या गणेश मला मी विकत घेतलेले, अशी अवस्था आहे. सगळे वह्यांमध्ये काढलेले चांगल्यापैकी कागद पाव भावाने ते रद्दीवर विकतात. ते म्हणाले रद्दीचा धंदा याच्यासाठी आम्हाला फायदेशीर ठरतो की अक्षरशः कोऱ्या वह्या येतात म्हणे आमच्याकडे, आणि एका वहीला एक 5 फुटी झाड लागतं. एक वही तयार करायला. ते कोण सांगणार? आणि मोठं पाहून किंवा तुमच्या बॉक्स फाईल्स वगैरे असतात त्याला अनेक झाडं लागतात. कोण शिकवणार? पाटी पेन्सिल वापरायला कोण शिकवणार? पण झाडं आपण तोडून तो कागद तयार करतो. ओलाडा खूप काय कागद महाग झालाय, तुम्हीच केलाय. वेगळं राहायला हवंय ना प्रत्येकाला, मोजा त्याची किंमत. ही शिकवण 18व्या शतकातली आहे, आजही आपल्याला उपयोगी पडते. हे त्याचं मूळ वैशिष्ट्य आहे. तेव्हा आपलं वय किती असो, निदान आपण तरी सामर्थ्याने, एकोप्याने, शांत राहून, उत्साहाने अभ्यास करूया. आजच्या पिढीला घडवण्यासाठी काय जी मदत असेल ती करूया आणि जगूया. धन्यवाद. पण गोष्टी काय माहिती आहेत आपल्याला बऱ्याचशा, आणि त्यांच्याविषयीच खूप जणांनी लिहिलेलं म्हणजे याच्यावर लिहिलंय गोष्टींवर, पण वैशिष्ट्यांबद्दल मला काही कुठे मिळालं नाही. ठीक आहे.